सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। ओम गं गणपतये नमः। कोप होता निसर्गाचा, भूकबळी जाती दुष्काळी, योजना भंगल्या पटावरी, प्रसंग येता अवकाळी। भेदून ऊर धरतीचा, येतसे पीक बहरा, केले संगोपन नेटके, भ्रांत नसे उदरा। ओम श्री कुबेराय नमः। भृती, आहार, जमन, फूड, सापडू, उट्टा, उणू अर्थात अन्न म्हणजे जेवण। चराचरात फक्त मनुष्य हा एक असा प्राणी आहे जो आपलं अन्न उगवतो, शिजवतो आणि खातो, सोबत उद्याची तरतूदही करतो। पण कशी, ह्याचा कधी विचार झालाय? सरकारी यंत्रणांना ह्याचा पायपोस तरी आहे काय? अति पाऊस पडला तरी दुष्काळ, नाही पडला तरी दुष्काळ। अशा लहरी निसर्गावर आपली अन्नधान्याची रसद अवलंबून आहे। साठवलेलं धान्य दुष्काळी परिस्थितीत उपयोगाला येतं, पण कसं, कितपत? जिल्हा गडचिरोली, ग्रामपंचायत जायवंडी इथे गेल्या 2 वर्षात सरकारी खुल्या गोडाऊन मधील जवळजवळ 2 लाख टन तांदूळ सडलाय। किंमत अंदाजे 250 कोटी। सन 2012 पासून पंजाब मध्ये लाखो टन गहू खुल्या गोडाऊन मध्ये सडलाय, सडतोय। अन्नाची अशी नासधूस होत असताना 2009 पासून 4 वर्षात 1 लाख मुलं कुपोषणामुळे मेली, तर दुष्काळामुळे हजारो लोक अन्नाअभावी तडफडतायत। जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या भारताची आहे। गहू उत्पादनात जगात भारताचा 2रा क्रमांक लागतो। अमृतसर पासून 133 किलोमीटर अंतरावरील खमानी गावात गव्हाचं सर्वात मोठं खुलं गोडाऊन आहे। 2011 साली गव्हाचं उत्पादन 750 लाख टन आणि धान्य साठवण्याची मर्यादा फक्त 630 लाख टन। गेली 4 वर्ष या खुल्या गोडाऊन मध्ये लाखो टन गहू सडलाय। योग्य निगा राखली असती तर हे धान्य वापरात आलं असतं। पंजाब मध्ये काही लोकांनी बँकेचं कर्ज काढून खाजगी तत्वावर बंदिस्त गोडाऊन बांधली आहेत, पण ती वापरात घेतली जात नाहीत। उघड्यावरील लाखो टन धान्य उंदीर, घुशी, जनावर, कुत्री नासधूस करतायत आणि कुपोषणात जगात भारत 2ऱ्या क्रमांकावर आहे। काय हे दुर्दैव! फास्ट फूड चेन्स मधील काही नामांकित कंपन्यांचं दररोज 40% अन्न फुकट जात आहे, अर्थात त्याचा पैसा आपल्याकडूनच घेतला जातो। हे असं असताना सरकारी योजनेअंतर्गत रेशनिंग वितरणासाठी देण्यात येणारा गहू, तांदूळ काही व्यापारी दलाल आपली गोदामं भरून ठेवतात आणि धान्याची काळ्या बाजारात विक्री करतात। अलीकडेच पनवेल इथे एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली। या काळ्या बाजारात काही शासकीय अधिकारी सामील होऊन आपलं उखळ पांढरं करतायत। हे असले प्रकार सर्रास रेशनिंग दुकानातून होत आहेत। ह्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी संघटना शासनाकडे करतायत। ही अशी परिस्थिती असताना आपण काय करतो याची जाणीव आहे? हल्ली वाढदिवस, लग्न, बारस यांचे इव्हेंट साजरे केले जातात। वारेमाप पैशाची उधळण आणि सोबत प्रचंड अन्न वाया जातं। बुफेच्या नावाखाली सर्रास अन्न वाया जातं। ह्या अशा कार्यक्रमात आपली हौस भागते, कारण आपण पैसे खर्च करतो ना। पण फुकट जाणारं अन्न वाचवून गरीब वस्त्यांमध्ये त्याचं वाटप केलं जात नाही। आदिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी एखाद्या संस्थेला मदत केली तर किमान एक वेळच्या अन्नाच्या आशेनं तरी विद्यार्थी शाळेत येतील। काल परवापर्यंतच्या पंढरपूरच्या यात्रेत कितीतरी अन्न उघड्यावर टाकून दिलेलं होतं। यामुळे घाण आणि रोगराई
त्या विठुरायाच्या साक्षीने आपणच जन्माला घालतो ना. पण केरळ त्रिवेंद्रम मधील श्री आणि सौ पी नारायणन पोट्टी हे दाम्पत्य दररोज टाकाऊ अन्न गोळा करून 5 ते 7 तास पुरेल एवढ्या बायोगॅसची निर्मिती करून आपलं स्वयंपाकघर दिमाखात चालवत आहे. ह्या बायोगॅसवर जनरेटर चालवून विद्युत निर्मिती सुद्धा करताय. हा आदर्श घेण्यासारखा आहे. हे विघ्नहर्त्या गजानना, तू आम्हाला धनधान्याची सुबत्ता दिलीस, पण त्याचबरोबर धनधान्याचं योग्य संगोपन आणि वापर करण्याची सुबुद्धी दे. हेच तुझ्या चरणी साकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र.